नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळाली मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मुंबई करता इथं भरती निघालेली 2026 ची. याच्यामध्ये चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये मुंबई करता. ओके. 2026 ची लेटेस्ट जॉब अपॉर्च्युनिटी असणार आहे. यामध्ये तुमचे पद असणार आहे स्टेनोग्राफर ग्रेड 2 ला इथं वॅकन्सी असणार आहे. टॅक्स असिस्टंटला इथं वॅकन्सी असणार आहे, त्याला आपण टीएही म्हणतो. आणि मल्टीटास्किंग स्टाफ म्हणजे एमटीएस साठी पण इथं पदभरती आहे. टोटल या तिघ पदांना मिळवून 97 पदांसाठी ही भरती जाहीर झालेली आहे. त्यासाठी तुम्ही शैक्षणिक पात्रता असेल अप्लाय करण्याची. 12वी पासवाले अप्लाय करू शकता स्टेनोग्राफरसाठी. आणि त्याच्यानंतर टॅक्स असिस्टंटला ग्रॅज्युएशन लागणार आहे आणि मल्टीटास्किंग स्टाफमध्ये 10वी वाले अप्लाय करू शकता. पण ही वॅकन्सी खेळाडू पात्रता उमेदवारांसाठी असणार आहे. खेळाडू उमेदवारांना इथे चांगली अपॉर्च्युनिटी बघायला मिळते, जी की नोकरी ठिकाण तुमचं मुंबई असणार आहे. खेळाडूंसाठी तर चांगलीच अपॉर्च्युनिटी आहे स्पोर्ट्सवाल्यांसाठी. ओके. तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपल्या इंस्टाग्राम आयडी, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप आणि फेसबुक ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी भरती निघालेली मित्रांनो, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून इथं वॅकन्सी निघालेली आहे. आता याच्यामध्ये भारत सरकारकडून चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळते, जे की याच्यामध्ये बघू शकतात. आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून इथं जॉब अपॉर्च्युनिटी इथं आलेली आहे, जी की चांगली अपॉर्च्युनिटी बघायला मिळते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची. ओके. जे की कार्यालय असणारे आपल्याला प्रधान मुख्य आयकर आयुक्तालय मुंबई करता इथं वॅकन्सी आलेली आहे. ऑफिस द दिलेलं आहे प्रिन्सिपल चीफ कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मुंबई करता ही पदभरती आलेली आहे. ओके. आता याच्यामध्ये दिलेले आहे थर्ड फ्लोअर थर्ड फ्लोअर आयकर भवन, महर्षी कर्वे रोड, मुंबईला याचं हेड ऑफिस आहे. ओके. त्याच्यामध्ये दिलेलं आहे आता रिक्वायरमेंट दिलेली आहे 2025-26 साठी स्पोर्ट्ससाठी इथं वॅकन्सी आहे. 7 जानेवारी 2026 ला नोटिफिकेशन आलेली आहे, जे की इथं दिलेली आहे. नोटिफिकेशन रिक्वायरमेंट जी आहे, जी की बघू शकता स्पोर्ट्स पर्सनसाठी इथं वॅकन्सी आहे. ग्रेड दिलेली आहे प्लस स्टेनोग्राफर, टॅक्स असिस्टंट अँड मल्टीटास्किंग स्टाफला वॅकन्सी आहे 2026 ची. याच्यामध्ये द प्रिन्सिपल ऑफ द चीफ कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स करता इथं वॅकन्सी निघालेली मुंबईकडून आपल्याला इन्व्हाइट केलेली आहे. ऍप्लिकेशन फॉर्म जे असणार आहे स्पोर्ट्स पर्सनसाठी असणारे अपॉइंटमेंट दिलेले आहे, जे की स्टेनोग्राफर ग्रेड 2 ला आणि टॅक्स असिस्टंटला मल्टीटास्किंग स्टाफमध्ये. बिफोर आपल्याला याच्या मेकिंग दिलेल्या ऍप्लिकेशनमध्ये आपल्याला रिक्वायर्ड फॉर दिलेले आहे. गाईडलाईन वगैरे देण्यात आलेली आहे. क्रायटेरिया, वॅकन्सीज, पोझिशन्स, कंडिशन्स दिलेले आहे. काहीतरी इन्शुअर आपल्याला डायरेक्ट रिक्वायरमेंट दिलेली आहे, ज्याच्याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आता खाली सांगणार आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे इम्पॉर्टन्स डेट्स. आता डेट बद्दल शेड्यूल शेड्यूल ऍक्टिव्हिटी आणि डेट दिलेली आहे, जे की तुमचे फॉर्म चालू झालेले 7 जानेवारी 2026 पासून आणि शेवटची दिनांक असणार अप्लाय करण्याची 31 जानेवारी 2026 ची. ओके. वॅकन्सीज बद्दल जर बोलायला गेलं, नेम ऑफ द पोस्ट, वॅकन्सीज, टोटल ऑफ वॅकन्सी आणि तुम्हाला लेवल 7 नुसार सॅलरी दिलेली आहे, मॅट्रिक्स. ओके. सिरियल नंबर. त्यानंतर स्टेनोग्राफर ग्रेड 1 ला सगळ्यात पहिली, ग्रेड 2 ला एक वॅकन्सी असणार आहे 1 नंबरची, 12 पद याच्यामध्ये आहे. लेवल 4 सॅलरी आहे 25,500 पासून 81,100 पगार. टॅक्स असिस्टंट म्हणजे टीए करिता 47 वॅकन्सी आहे, जे की लेवल 4 सॅलरी आहे याच्यामध्ये दिलेली आहे. पगार 25,500 पासून 81,100 पगार देण्यात आलेला आहे. मल्टीटास्किंग स्टाफमध्ये एमटीएस मध्ये 38 वॅकन्सी देण्यात आलेली आहे. लेवल 1 सॅलरी 18,000 पासून 56,900 पगार. याच्यामध्ये आपल्याला 97 पद बघायला मिळतात. त्याच्यामध्ये दिलेल्या कॅन्डिडेटसाठी अप्लाय करण्याला तर स्टेनोग्राफर ग्रेड 2 ला, टॅक्स असिस्टंटला आणि मल्टीटास्किंग स्टाफला. याच्यामध्ये ऑल आपल्याला बिफोर दिलेल्या ऍप्लिकेशन बद्दल माहिती वगैरे. आता सिलेक्शन जे दिलेले आहे याच्यामध्ये आपल्याला, जे की स्पोर्ट्स पर्सनसाठी वॅकन्सी असणार आहेत. ओके. आता याच्यामध्ये ऑर्डर ऑफ प्रेफरन्स दिलेले आहे, जे की आपल्याला स्पोर्ट्स पर्सनसाठी वॅकन्सी आहे प्रेफरन्सनुसार, जे की आपल्याला कोणते कोणते स्पोर्ट्सवाले इथं अप्लाय करू शकता आपण ते बघूया. आता 1995 वगैरे इथं दिलेले आहे त्याच्यानुसार. आता याच्यामध्ये फर्स्ट आपल्याला दिलेला आहे प्रेफरन्स, जी की आपल्याला असणार आहे कंट्रीनुसार. आता याच्यामध्ये दिलेलं आहे इंटरनॅशनल वगैरे आपण खेळलेलं असाल, त्याच्यामध्ये स्पोर्ट्स वगैरे आपल्याला युथ अफेअर्स वगैरे मध्ये खेळलं आहे, त्याच्यासाठी पॉझिटिव्ह आहे. सेकंड प्रेफरन्स दिलेलं आहे, जे की आता ते आले आता कंट्रीमध्ये. ओके. म्हणजे डायरेक्ट भारतातून खेळलेलं असाल तर. ओके. स्टेटमध्ये खेळलेलं असाल, युनियन टेरिटरीमध्ये असाल, तर तुम्हाला यामध्ये देण्यात आलेली आहे की तुम्हाला सेकंड प्रेफरन्स आपल्याला भेटू शकतं. याच्यामध्ये तुम्ही डिपार्टमेंट ऑफ स्पोर्ट्स, त्यानंतर युथ अफेअर्स, स्पोर्ट्स,
नॅशनल गेम्समध्ये खेळलेले असाल, इंडियन ऑलिम्पिकमध्ये असाल, ओके, याच्यामध्ये आपण अप्लाय करू शकता. सेकंड प्रेफरन्स आपल्याला देण्यात येणार आहे. त्याच्यानंतर दिलेले थर्ड प्रेफरन्स. थर्ड प्रेफरन्स कशासाठी असणार आहे? जे की युनिव्हर्सिटी मधून खेळलेले असेल, आपली जी युनिव्हर्सिटी असते त्या युनिव्हर्सिटीमधून आपण खेळलेले असेल त्यांना इथं थर्ड ऑपॉर्च्युनिटी खेलो इंडिया युनिव्हर्सिटीमधून जे खेळलेले असेल गेम वगैरे त्यांच्यासाठी असणार आहेत. ओके, आता याच्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला फोर्थ प्रेफरन्स पण आहे. तर फोर्थ प्रेफरन्स जे असणार आहे स्टेट युनियन टेरिटरीकडून खेलो इंडिया युथ गेम एज लिमिटमध्ये खेळलेले अंडर 18 इयरमध्ये ते विनर वगैरे झालेले असेल त्यांना याच्यात पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळणार आहे. चांगली पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर फिफ्थ प्रेफरन्स दिलेले ऑल इंडियन स्कूल्स गेममध्ये जे खेळलेले असेल आणि सिक्स्थ प्रेफरन्स दिलेले आहे आपल्याला जे आपल्याला स्कूल टीममध्ये खेळलेले असेल त्यांच्यासाठी. ओके, मेडल्स वगैरे आपल्याकडे असेल तर. ओके, चांगली पॉझिटिव्ह आहे याच्यामध्ये. ओके, विनर मेडल वगैरे आपल्याकडे कोणतेही पाहिजे स्कूलमध्ये असो, नॅशनल असो, कोणतेही असो, तर आपल्याला चांगली पॉझिटिव्ह बघायला मिळते. लिस्ट ऑफ आपल्याला दिलेल्या आहे गेम्स वगैरे याच्यामध्ये आपण बघू शकतो स्पोर्ट्स पर्सनसाठी. ओके, ज्यामध्ये आपल्याला नेम ऑफ द स्पोर्ट्स पर्टिक्युलरचे नावं दिलेलं आहे. ॲथलीटसाठी तर 26 वॅकेन्सी दिलेल्या आहे. स्विमिंग करता याच्यामध्ये आपल्याला 6 वॅकेन्सी, बॅडमिंटन करता याच्यात 4 वॅकेन्सी, टेबल टेनिसला याच्यामध्ये आपल्याला 4 वॅकेन्सी, चेस करता 4 वॅकेन्सी, लॉन्स टेनिससाठी 4 वॅकेन्सी, क्रिकेट करता 10 वॅकेन्सी, बास्केटबॉलला 4 वॅकेन्सी, व्हॉलीबॉलमध्ये 5 वॅकेन्सी, कबड्डीमध्ये 7 वॅकेन्सी, फुटबॉलमध्ये 11 वॅकेन्सी आणि बॅलियर्डसाठी 2 वॅकेन्सी. ओके, त्याच्यानंतर दिलेले आहे स्क्वॉच करता येतं 2 वॅकेन्सी, योगासनसाठी 2 वॅकेन्सी, पारा स्पोर्ट्ससाठी 4 वॅकेन्सी, बॉक्सिंग करता येतं 2 वॅकेन्सी. टोटल आपल्याला 97 वॅकेन्सी बघायला मिळतात. लिस्ट आपल्याला दिलेलं आहे याच्यामध्ये आता जे की सगळे अवॉर्ड्स वगैरे सर्टिफिकेशन आपल्याकडे पाहिजे आहे जे आपल्याला लागू आहेत त्यानुसारच याच्यामध्ये राईट वगैरे दिलेलं आहे, लेव्हिटी अपॉइंटमेंट दिलेलं आहे, सर्टिफिकेशन अवॉर्ड दिलेलं आहे, अथोरेशन दिलेलं आहे. हेडक्वार्टर्स करून चांगली पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळतं. यामध्ये स्पोर्ट्स गेम वगैरे आपण असाल तर स्पोर्ट्ससाठी सगळी माहिती देण्यात आलेली आहे. जे की तुम्हाला इथे सांगितले इंटरनॅशनल्स वगैरे खेळलेलं असाल, नॅशनल खेळलेलं असाल, त्याच्यानंतर दिलेलं आहे युनिव्हर्सिटीमधून खेळलेलं असाल, स्कूलकडून खेळलेलं असाल किंवा खेलो इंडियाकडून असाल, असे तुम्हाला 1, 2, 3, 4, 5, 6 पेपर्स इथं दिलेले आहे. त्या पेपरनुसार आपल्याला इथं घेण्यात येईल असं इथं सांगण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये दिलं एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे. इंडियन नॅशनलिटी अप्लाय करू शकता. एज लिमिट दिलेलं आहे. स्टेनोग्राफर ग्रेड 2 मध्ये 18 ते 27, टॅक्स असिस्टंटला पण 18 ते 27 आणि मल्टीटास्किंगला 18 ते 25 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. ओके, चांगली पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळते यामध्ये. ओके, आणि एस-सी एस-टीला 5 वर्षाची सूट असणार आहे याच्यामध्ये, लक्षात असू द्या. आणि एस-सी एस-टी कास्टमध्ये जे असेल त्यांच्यावरती इथं चांगली पॉझिटिव्ह 10 वर्षाची सूट, सॉरी पॉझिटिव्ह 10 वर्षाची सूट दिलेली आहे. मॅक्झिमम 5 ते 10 वर्ष सूट आपल्याला भेटू शकते. ओके, तर चांगली पॉझिटिव्ह आहे. आता याच्यामध्ये नेम ऑफ द पोस्ट दिलेले आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन. स्टेनोग्राफर ग्रेड 2ला इथं 12वी पास आपण झालेली पाहिजे. टॅक्स सिस्टममध्ये एनी ग्रॅज्युएट डिग्री आणि मल्टीटास्किंगमध्ये मॅट्रिफिकेशनमध्ये 10वी पासवाले अप्लाय करू शकतात. तर चांगली पॉझिटिव्ह आहे. ओके, आउट अप्लाय करायला आपल्याला सगळं तर यांच्या ऑनलाईन ऑफिशियली जी वेबसाईट लिंक याच्यामध्ये बघू शकतात. इथून आपल्याला अप्लाय करायचं आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. मुंबईसाठी आपल्याला चांगली पॉझिटिव्ह आहे. सगळ्यात आधी मुंबईचे जे स्टेटमधले आहेत त्यांना इथं घेण्यात येणार आहे. लक्षात असू द्यायचं डॉक्युमेंट वगैरे देण्यात आलेले आहे. याच्यामध्ये डॉक्युमेंट सगळे आपल्याला लागणार आहेत. 10वी 12वी ग्रॅज्युएट्स आणि आपले स्पोर्ट्स सर्टिफिकेशन जे पण आपल्याकडे असेल, जे मी सांगितलेले तुम्हाला ऑलरेडी. ओके, कॅटेगरी असाल तर कॅटेगरी सर्टिफिकेशन लागणार आहे एस-सी एस-टीचं. ओके, चांगली पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळते. एन-ओ-सी वगैरे कुठे काम करत असाल ती लागेल. सेल्फ अटेस्ट आपल्याला फॉलोइंग डॉक्युमेंट्स वगैरे सगळे लागणार आहेत. त्याच्यामध्ये 10वीची मार्क्स सर्टिफिकेशन लागणार आहे, डेट ऑफ सर्टिफिकेशन, आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानंतर इथं कास्ट सर्टिफिकेशन लागणार आहे. त्यानंतर इथं स्पोर्ट्स सर्टिफिकेशन, त्यानंतर इथं आपल्याला जे पण असं स्पोर्ट्स सर्टिफिकेशन ते लागणार आहे. PWDमध्ये असो कोणतेही असो, त्या PWD सर्टिफिकेशन, एन-ओ-सी सर्टिफिकेशन्स, एम्प्लॉयरचं आधार कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटोग्राफी इतके डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे. ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर आपल्याला मेन्शन करा. त्याच्यावरच तुम्हाला नोटिफिकेशन नंतर कळवण्यात येणार आहे. ॲप्लिकेशन फीस जर बघायला गेलं ₹200 असणार आहे सगळ्यांसाठी. ओके, कोणालाही काही पैशामध्ये सूट नाही आहे. पेमेंट आपल्याला ऑनलाईन पद्धती करायची, त्याची प्रिंटआउट वगैरे पण काढून घ्यायची आहे. त्यानंतर इथं दिलेलं आहे इंट्रोडक्शन्स, जे आपण आता बघू. इंट्रोडक्शन दिलेलं आहे ॲप्लिकेशनचं, ज्याच्यामध्ये फेल प्युअर आपल्याला दिलेलं आहे इंट्रोडक्शन्स वगैरे वाचून घ्या इंट्रोडक्शन्स.
इन्कम टॅक्समध्ये आहे. ईमेल ॲड्रेस दिलेला आहे. तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही यांना मेल पण करू शकतात. आता पुढे आल्यानंतर याच्यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे स्टेप बाय स्टेप. ओके, रिक्वायरमेंटबद्दल याची वेबसाईट लिंक दिलेली आहे. ओके, लोकल लँग्वेज वगैरे आलेली पाहिजे. मुंबईला मराठी लँग्वेज ॲडिशनल आपल्याला इंट्रोडक्शन दिलेलं आहे. ओके, जे की इथं सिलेक्टेड कॅन्डिडेटसाठी प्रोबेशन पिरियड असणार 2 वर्षाचा आपल्याला. ओके, म्हणजे ट्रेनिंग पिरियड आपल्याला 2 वर्षाचा दिली जाणार आहे. 2 वर्षामध्ये आपल्याला चांगली कामगिरी करायची आहे. स्टेनोग्राफरचं जे असणार आहे तुम्हाला सगळ्यात आधी 80 शब्द पर मिनिटमध्ये आपल्याला याच्यात टायपिंग आलेली पाहिजे. 10 मिनिटामध्ये 80 शब्द प्रति मिनिटवर व 50 वर्ड पर मिनिट, 65 शब्द पर मिनिट हिंदीमध्ये. ओके, तरच आपल्याला याच्यात पॉझिटिव्हिटी आहे. आपल्याला स्किल वगैरे दिलेली आहे, की वगैरे दिलेली आहे. ओके, स्टेनोग्राफर म्हणजे तुम्हाला माहिती असेल. आता इथं खाली फॉर्मॅट सर्टिफिकेशन देण्यात आलेली आहे, जे की आपल्या म्हणून आपल्याला दिलेले आहे. स्पोर्ट्स सर्टिफिकेशनचे फॉर्मॅट्स वगैरे तुम्ही बघून घ्यायचे नंतरून. ओके, त्याच्यानंतर आता खाली फॉर्मॅट सर्टिफिकेशन आहे सगळे. ओके, याच्यामध्ये आपल्याला फॉर्म नंबर दिलेले आहे, असे किलो वगैरेचे. ओके, असे फॉर्मॅट आपल्याला फॉर्म आहे. हे फॉर्म पण लागत असेल तर त्याच्यापासून तुम्ही प्रिंटआउट काढू शकता. हे फॉर्म वगैरे 3 नंबर, 2 नंबर, 1 नंबर असे बघू शकतात. ओके, तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी दिलेली स्टेप बाय स्टेप. ओके, आताची ते IRS जे आहे याची अंकुश कपूर IRS. ओके, तर यांच्याकडून मी पॉझिटिव्हिटी काढण्यात आलेली आहे. तर चांगली पॉझिटिव्हिटी आपल्याला बघायला मिळते. तर काहीही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Insta Facebookला मेसेज करा. अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. PDF फाईल डाउनलोड करायचं टेलिग्राम चॅनल WhatsAppवरून डाउनलोड पण करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जे जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. डेली न्यूजसाठी नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.